उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर थंड पेयांची मागणी वाढली असून डाएट कोकच्या उपलब्धतेत कमतरता जाणवत आहे। या संदर्भात सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत। मुंबईमध्ये सर्वप्रथम डाएट कोकची टंचाई जाणवली, त्यानंतर दिल्ली, NCR, बंगळुरू आणि पुणे यासारख्या शहरांमध्येही हा तुटवडा दिसून येत आहे। याचे प्रमुख कारण म्हणजे इराणमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेला व्यत्यय, ज्यामुळे ॲल्युमिनियम कॅनची उपलब्धता घटली। किरकोळ विक्रेत्यांच्या मतानुसार मागणी अधिक असल्यामुळे मर्यादित साठा लवकर संपत आहे। त्यातच उन्हाळ्यामुळे शीतपेय आणि बिअरची मागणी वाढल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे। ॲल्युमिनियम कॅनच्या कमतरतेमुळे शीतपेयांच्या उत्पादनांवर परिणाम झाला आहे। इराणमधील संघर्षामुळे जागतिक स्तरावर पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने ॲल्युमिनियम कॅन तयार करण्यासाठी आवश्यक असलेला कच्चा माल वेळेवर उपलब्ध होत नाही। त्याचप्रमाणे काचेच्या बाटल्यांच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या LPGची देखील कमतरता आहे, ज्यामुळे उत्पादन प्रक्रियेवर परिणाम होत आहे। सध्या उत्पादन प्रकल्प केवळ 25% क्षमतेने कार्यरत आहे, तर काही ठिकाणी उत्पादन थांबलं आहे। नवीन उत्पादन प्रक्रिया सुरू होण्यास 10 ते 12 महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे ही समस्या लवकर सुटण्याची चिन्हे दिसत नाहीत। डाएट कोकची विक्री केवळ कॅनमध्येच होते, तर कोका-कोला प्लास्टिक आणि काचेच्या बाटल्यांमध्येही उपलब्ध आहे। साखर विरहित म्हणजेच शुगर फ्री उत्पादनांची मागणी वाढल्यामुळे पुरवठा आणि मागणी यामध्ये मोठी तफावत निर्माण झाली आहे।